सकाळी सर्वांचीच घाई असते आणि अशा वेळी हेल्दी, पोटभरीचं आणि पटकन बनणारं असं काहीतरी हवं असतं. तर आज तीच रेसिपी आणलेली आहे. खमंग, पटकन बनणारं थालीपीठ. तर त्यासाठी इथे आपण 1.5 कप एवढं थालीपीठाची भाजणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 कप एवढा बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, थोडंसं काळं मीठ, चवीनुसार साधं मीठ आणि 1 मध्यम चमचा तेल घेतलेलं आहे. आता हे सर्व आपण चमच्याने आधी मिक्स करून घेऊया आणि नंतर हाताने मिक्स करून घेऊया. या पिठामध्ये मी 5 ते 6 ठेचलेल्या लसूण पाकळ्या, 2 बारीक चिरलेल्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहे. आता हे सर्व आपण हाताने मिसळून घेतल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून मध्यम घट्ट असं कणिक लावायचं आणि लगेच याची थालीपीठं बनवायला घ्यायची. एकदम हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आहे ही. एकदा जर थालीपीठाची भाजणी आपण घरात बनवून ठेवली तर हे थालीपीठं कधीही करता येतील. ब्रेकफास्टलाच काय तर मधल्या वेळीसुद्धा भूक लागली तर पटकन बनतं हे. तर पॅन गॅसवर ठेवलेला आहे. त्याच्यावर अर्धा चमचा तेल घालायचं आणि पसरवून घ्यायचं. प्रत्येक थालीपीठ बनवताना तेल लावण्याची गरज नाही. एकदा जर असं तव्याला लावून घेतलं तर. आता ज्या आकाराचं थालीपीठ आपल्याला बनवायचं त्या आकाराचा गोळा घ्यायचा, लाटी करायची आणि थंड तव्यावरच असं थालीपीठ थापून घ्यायचं. तुम्ही अगदी एखादा स्वच्छ कापड ओला करून पोळपाटावर ठेवून त्याच्यावर थालीपीठं बनवली तरीही चालतात. जास्त बनवायची असेल तर तशी बनवायची. मी 3 ते 4च बनवणार आहे, त्यामुळे मी बऱ्याचदा अशी तव्यावरच बनवून घेते. थालीपीठ थापून झालं की असे होल पाडायचे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तुम्हाला तेल घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालतं. आता झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवर थालीपीठ 2 ते 3 मिनिट होऊ द्यायचं एक बाजू. त्यानंतर पलटायचं आणि परत 2 मिनटं मध्यम गॅसवरच होऊ द्यायचं, म्हणजे आतपर्यंत खरपूस भाजला जातो. तर साधारणपणे 4 ते 5 मिनटात एक थालीपीठ आरामात आतपर्यंत खरपूस भाजलं जातं. दुसरी बाजूही आपण भाजून घेऊया. एकदम सुंदर चवीचे बनतात हे थालीपीठं. बऱ्याचदा मुलांनाही मधल्या वेळी काय खायला द्यावं हा प्रश्न असतो. तर असं थालीपीठाची भाजणी करून ठेवली तर पटकन ही थालीपीठं बनवून देता येतात. हेल्दी पण आहेत, मुलांना आवडतीलही. मुलांना बनवायची असतील तर मिरची पावडरचं प्रमाण कमी ठेवायचं. आता पहिलं थालीपीठ आपलं झालं आहे. असंच आपण दुसरंही लावून घेऊया. तुम्हाला थालीपीठाच्या भाजणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये तसं कळवा, म्हणजे मी तो पण व्हिडिओ बनवून टाकेन. एकदम मस्त चवीचे खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार आहे. असेच आपण इतरही बनवून घेऊया. तर मस्त गरमागरम थालीपीठ, त्याच्यावर घरी बनवलेलं लोणी, दही आणि लिंबाचं लोणचं, अजून काय पाहिजे. एकदम हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आहे. मधल्या भुकेसाठी सुद्धा अगदी आरामात बनवता येतील. जर तुमच्याकडे थालीपीठाची भाजणी नसेल तर घरात जीही पिठं आहेत ती थोडी थोडी मिक्स करायची आणि त्याचीसुद्धा थालीपीठं बनवता येतील. पण भाजणीचं थालीपीठ जास्त खमंग लागतं, त्यामुळे शक्यतो भाजणी घरात बनवून ठेवायची, म्हणजे ही थालीपीठं कधीही बनवता येतील आणि खाता येतील. तर नक्की बनवून बघा हे भाजणीचं थालीपीठ. जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.